मुंबई गोवा महामार्गावर ग्रीन गार्डन हॉटेलचे दिमाखात उद्घाटन. परदेशी दर्जाचे खाद्यपदार्थ महाडमध्येही उपलब्ध व्हावेत. ग्रीन गार्डनच्या यशासाठी विकास शेठ गोगावले यांच्या शुभेच्छा. व्यवसायात गुणवत्तेशी तडजोड नको, मुलांच्या उच्च शिक्षणासाठी स्पर्धा करा. बशीर हजवानी. मुंबई गोवा महामार्गावरील वहूर गावच्या हद्दीत इस्माईल पठाण बंधूंनी सुरू केलेल्या ग्रीन गार्डन हॉटेलच्या देशातील पहिल्या शाखेचे उद्घाटन उद्योगपती व सामाजिक कार्यकर्ते बशीर हजवाने फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष बशीर हजवाने यांच्या हस्ते उत्साहात पार पडले. यावेळी रायगड जिल्हा परिषदेचे अर्थ व शिक्षण सभापती चंद्रकांत कळंबे तसेच युवासेना कोकण संघटक व जिल्हा परिषद सदस्य विकास शेठ गोगावले हे प्रमुख उपस्थिती होती. यावेळी बोलताना बशीर हजवाने यांनी कोणत्याही व्यवसायात पारदर्शकता हवी, गुणवत्तेला सर्वोच्च प्राधान्य द्या आणि दर्जाशी कधीही तडजोड करू नका असा मोलाचा सल्ला दिला. परदेशातही गुणवत्तेच्या बळावरच व पारदर्शक सेवेमुळेच आपल्याला यश मिळाल्याचे सांगत त्यांनी समाजाने लग्न व घर बांधण्यावर खर्च करू नये, यामध्ये शेजारी अथवा इतरांशी स्पर्धा करण्याऐवजी भावी पिढीच्या शिक्षणावर भर देत आपल्या मुलांना उच्च शिक्षित करण्यासाठी स्पर्धा करावी असे आवाहन केले. मुलांनी केवळ पदवी मिळवून थांबू नये तर कॉर्पोरेट क्षेत्र आणि भारतीय नागरी सेवेत मोठे यश मिळावे यासाठी पालकांनी प्रयत्न करावेत. त्यामुळे आपल्या समाजासह देशातील गरिबी व दारिद्र्य कमी होण्यास हातभार लागेल असे त्यांनी नमूद केले. गरीब व गरजूंच्या मदतीसाठी समाजातील सक्षम व्यक्तींनी पुढे यावे असे आवाहन करत केलेली मदत ही परमेश्वर यशाच्या रूपाने परत करतो असेही हजवानी यांनी सांगितले. विकास शेठ गोगावले यांनी मंत्री भरत शेठ गोगावले व गोगावले कुटुंबियांच्या वतीने पठाण बंधूंना शुभेच्छा देताना परदेशात ज्या प्रकारचे दर्जादार व चविष्ट खाद्यपदार्थ मिळतात त्याच दर्जाची सेवा ग्रीन गार्डनच्या वहूर येथील शाखेत मिळावी अशी अपेक्षा व्यक्त केली. भविष्यात ग्रीन गार्डनच्या अनेक शाखा राज्यभर सुरू होतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. यावेळी त्यांनी मुस्लिम समाजाशी भरत शेठ गोगावले व गोगावले कुटुंबियांचे जिव्हाळ्याचे संबंध असल्याचे सांगत 80% समाजकारण आणि 20% राजकारण या कार्यपद्धतीमुळेच भरत शेठ गोगावले 4 वेळा आमदार आणि मंत्री झाले असल्याचे नमूद केले. रायगड जिल्हा परिषदेचे अर्थ व शिक्षण सभापती चंद्रकांत कळंबे यांनीही इस्माईल पठाण यांच्या नव्या व्यवसायासाठी शुभेच्छा देत स्पर्धांच्या युगात टिकायचे असेल तर क्वांटिटीपेक्षा क्वालिटी व सेवा महत्त्वाची असल्याचा सल्ला देत कोकणातील पर्यटन वाढवण्यासाठी हॉटेल चालकांची भूमिका महत्त्वाची असल्याचे सांगत उज्ज्वल भविष्यासाठी सदिच्छा व्यक्त केला. कार्यक्रमाच्या प्रारंभी मुक्ती अस्कर खोपटकर यांनी बशीर हजवाने फाउंडेशनच्या समाजकार्याचा आढावा घेतला. कोकणात नैसर्गिक आपत्तीच्या प्रत्येक प्रसंगी फाउंडेशनने मदतीचा हात पुढे केला असून निसर्ग चक्रीवादळावेळी 2 कोटी रुपयांची मदत करण्यात आली होती. तसेच इसाने कांबळे गावातील वादळी पावसाच्या नुकसानीचा व्हिडिओ सोशल मीडियावर पाहिल्यानंतर तातडीने मदत पोहोचवण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. यावेळी अख्तर पठाण, इम्रान पठाण, नगरसेवक वजीर कोंडिवकर, बशीर चिचकर, माळवदे सर, मुफ्ती खोपटकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. ब्युरो रिपोर्ट, तेज मराठी न्यूज, महाड, रायगड. मला थोडासा यायला उशीर झाला, त्याबद्दल मी आपले सर्वांचे मनापासून दिलगिरी व्यक्त करतो आणि म्हणून घाईघाईत आपल्यासाठी या ठिकाणी येऊ शकलो. खरं तर भरत शेठ या कार्यक्रमाला येणार तर भरत शेठच्या वतीने आजची तारीख या ठिकाणी देण्यात आली होती, परंतु अचानक त्यांना बँगलोरला या ठिकाणी जायला लागलं, त्याबद्दल ते येऊ शकले नाही. त्याबद्दल मी आपली सर्वांची मनापासून या ठिकाणी दिलगिरी व्यक्त करतो. हा कार्यक्रम आणि हा व्यवसाय जो आज या ठिकाणी सुरू झालेला आहे त्याबद्दल मी हॉटेल मालकांचा अत्यंत माझ्या गोगावले परिवाराच्या वतीने मनापासून शुभेच्छा व्यक्त करतो. आता आम्हाला अपेक्षा आहे की जसं आम्ही बाहेरगावी स्टाईलने या ठिकाणी जेवण जेवतो त्याच पद्धतीचं तितक्याच क्वालिटीचं जेवण आपल्याला या ठिकाणी आपल्या हॉटेलला या ठिकाणी मिळण्याची अपेक्षा आपल्याला व्यक्त करतो. कारण की बाहेरगावी गेल्यानंतर आपली फार मोठी अडचण होती. म्हणून आपल्याच भारतामध्ये आपल्याच मायभूमीमध्ये या ठिकाणी चांगलं हॉटेल आणि भाईंचे तर बऱ्यापैकी या ठिकाणी संबंध सगळीकडे आहेत. पण आता मुंबईला कधी जाताना आता इम्रान भाईला आम्हाला सांगायला लागलं की बाबा पार्सल दे, कटलेट, कबाब जे काय असेल ते. आणि म्हणून या डिशेस एकतर आवडीने आम्ही खात असतो. आपल्या ईदीला या ठिकाणी ही इतर कोणाची चुकत नाही करते. ज्यांनी आमंत्रण केलं की त्यांच्या घरी या ठिकाणी पोचायचा तर 100% प्रयत्न करत असतो. आणि मग ईदीला गेल्याच्या नंतर बऱ्याचशा व्हरायटीज आपल्याला भेटतात, कारण की वर्षातला एकदा आपला सण बकरा ईदीला तर बकऱ्याचे फक्त स्पेशल आयटम असतात, परंतु ईदीला गेल्यानंतर अख्तर बरोबर ना. आणि म्हणून बऱ्याचशा व्हरायटीज त्यावेळेला मिळत असतात. आणि मग आवडीने मुस्लिम कुटुंबाशी असणारं एक जवळचं नातं
मुस्लिम समाजाचे असणारे जवळचं नातं जे नेहमी भरत शेठच्या वतीने आम्ही सर्वजण या ठिकाणी भरत शेठ असतील मी असत आम्ही सर्वांनी जपत आलेलो आहोत. आणि म्हणून 80% समाजकारण 20% राजकारण म्हणून फक्त 80% समाजकारण आम्ही या ठिकाणी करत असतो. 80% तरी भरत शेठने अजूनपर्यंत राजकारण केलेलं नाहीये. आणि म्हणून तुमच्या सर्वांच्या दुवा आशीर्वादाने भरत शेठ समुदायाचा आमदार झालेले आहेत आणि मंत्री देखील झालेले आहेत आणि थोड्या दिवसात पालकमंत्री देखील होणार आहे. अशा पद्धतीने होतो. आणि आज या शुभ दिवस आज सर्व विविध क्षेत्रातील असणारे सर्व आणि विविध व्यवसायातील असणारे सर्व रथी महारथी आज एक आलेले आहेत. त्याबद्दल मला मनापासून या ठिकाणी आनंद आहे. कारण की हा कुठला पक्षाचा कार्यक्रम नाहीये तर आपल्या समाजातला घटक एक कुठेतरी पुढे चाललेला आहे. त्याला आपण सर्वजण या ठिकाणी प्राधान्य देण्यासाठी प्रोत्साहन देण्यासाठी या ठिकाणी आलेला. त्याबद्दल माझ्या गोगावले परिवाराच्या वतीने शिवसेना संघटनेच्या वतीने मंत्री भरत शेठच्या वतीने मी तुम्हाला खूप साऱ्या मनापासून शुभेच्छा देतो. मुझे असर का वक्त था तो नमाज पढ़ के फिर हम लोग निकले मालूम है, लेकिन लेट आने की वजह से माजरत चाहता हूँ. आप सब जानते हैं कि तिजारत करना इतनी सिंपल बात नहीं है. उसके अंदर ट्रांसपेरेंसी होनी चाहिए, क्वालिटी होनी चाहिए और सर्विस होना चाहिए. मैं सबसे पहले पठान ब्रदर्स को मुबारकबाद देता हूँ. अल्लाह रब्बुल इज़्ज़त से दुआ को हूँ कि अल्लाह ताला उनके इस बिज़नेस के अंदर, इस काम के अंदर बहुत सारी बरकत अता फरमाएं. और सबसे पहले मैं उनको यही हिदायत देना चाहता हूँ कि जब भी आप कुछ काम करें तो उसके अंदर टोटली ट्रांसपेरेंसी होना बहुत ज़रूरी है. अब जब भी कोई माल देते हैं तो उसके अंदर अच्छी क्वालिटी होना चाहिए. सर्विस के अंदर कभी भी कंप्रोमाइज़ मत कीजिएगा. हमने देखा है हमारे बिजनेस के अंदर कि हम लास्ट 63 इयर्स के अंदर सर्विसेज देते हैं. टोटली यूएई की पूरी फाइनेंशियल इंडस्ट्री अपने पास है, लेकिन 63 इयर्स के अंदर एक दिन भी हमने कभी सर्विस को कंप्रोमाइज़ नहीं किया. और जब आप क्वालिटी को कंप्रोमाइज़ नहीं करते तो आपके कस्टमर इंटैक्ट रहते हैं, आपके पास जुड़े रहते हैं. इन रिस्पेक्टिव आप कितने लंबे हैं कोई मानी नहीं रखता. मेरे ख्याल से ऐसे ही रेस्टोरेंट कुछ अभी महाड़ के अंदर हैं. हमारे खेत से कई लोग आते हैं मेरे ख्याल से वो अल्फाम खाने के लिए और क्या और मालूम नहीं होता है KFC या और क्या क्या बनते हैं मालूम नहीं, लेकिन मैंने सुना था कि बहुत से लोग आते हैं इसी वजह से कि क्वालिटी मिलती है उनको. तो सबसे पहले पठान एंड कंपनी को मैं यही कहूँगा कि आप ब्रदर्स को कि क्वालिटी के ऊपर आप ध्यान दें, फिर ऑटोमेटिकली आपके पास कस्टमर आ जाएंगे और बरकत मिल जाएगी. जैसे मौलाना ने फरमाया कि बरकत ऐसे नहीं आती है, उसके अंदर अल्लाह रब्बुल इज़्ज़त को भी ध्यान में रखना बहुत ज़रूरी है. यहाँ मैं एक आयत पढ़ के आपको सुनाना चाहता हूँ. सूरह बकरा की आयत है, मन्ज़ल्लज़ी युक़रिदुल्लाहु क़र्ज़न हसना फ़युदाइफ़हु लहु इज़आफ़न कसीरा वल्लाहु युक़बसु व युक़सितु व इलैहि तुरजऊन. अल्लाह रब्बुल इज़्ज़त फरमाता है कि जिस शख्स ने भी मेरे राह के अंदर कुछ खर्चा किया एक्चुअली तो मेरे ऊपर कर्ज़त हसना हो गया और मैं इसको लौटाऊंगा. कितना लौटाऊंगा? तो फरमाता है एक्चुअली मन्ज़ल्लज़ी युक़रिदुल्लाहु क़र्ज़न हसना फ़युदाइफ़ लहु इज़आफ़न कसीरा. आप जानते हैं कि कसीरा के माने क्या है कि कोई उसकी लिमिट नहीं, लेकिन हमें जिस नियत से जब भी कभी हम ऐसा कुछ किसी को देते हैं या कुछ काम करते हैं तो हमें उस ध्यान में रखना चाहिए कि हमें उसको वापस नहीं लेना है और अल्लाह की ज़ात के ऊपर हमें छोड़ना चाहिए. अगर अल्लाह के ऊपर आप ज़ात के ऊपर इस नियत से छोड़ते हैं तो यकीन रखिएगा उसको आपको रिटर्न मिलेगा. और जब यांनी मला 15 दिवस अगोदर सांगितलं की तुम्हाला यावं लागेल, कारण बाहेरगावी त्यांनी हा व्यवसाय केला आहे. पण आपल्या मायभूमीमध्ये आपण हा व्यवसाय केला पाहिजे या भावनेतून त्यांनी आज या ठिकाणी हा व्यवसाय हॉटेलचा सुरू केलेला आहे. आता सगळ्यांना माहिती आहे की आपला कोकण जो आहे तो निसर्ग सौंदर्याने नटलेला आहे. पाठीमागच्या साईडला हिरवीगार डोंगरदरी आहे, समोर नॅशनल हायवे आहे आणि पलीकडे नदी आहे. आणि अशा या नैसर्गिक वातावरणामध्ये आपला इथला
एखादा माणूस ज्या वेळेला उद्योग करतो, व्यवसाय करतो, त्यावेळेला आपण सगळ्यांनी केवळ शुभेच्छा देऊन जमणार नाही, तर आपण जो व्यवसाय आहे त्या व्यवसायामध्ये आपण सगळ्यांनी या ठिकाणी येऊन त्या हॉटेलचा जेवणाचा आस्वाद घेणं. तर एखादा माणूस आपल्याला उभा करायचा असेल तर आपण सगळ्यांनी त्याला सहकार्य केलं पाहिजे. कदाचित त्या भावनेतून आपण सगळेजण आज या ठिकाणी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी आलेलो आहोत. निश्चितपणे सन्माननीय व्यासपीठावरच्या सर्व मान्यवरांच्या वतीने, माननीय मंत्री भरतसिंह गोगावले यांच्याही वतीने मी या धंद्यामध्ये चांगले बरकत आपल्याला लाभो. जसं आम्हाला कोल्हापूरला सुनील मोरे आमचे मित्र आम्ही तिथून आलो, त्याने अशाच प्रकारचं राजमुद्रा हॉटेल काढलेलं आहे. हॉटेल व्यवसायामध्ये क्वालिटी अत्यंत महत्वाची. निश्चितपणे ती क्वालिटी आपण या ठिकाणी द्या. क्वांटिटी किती महत्वाची नाही, पण क्वालिटी महत्वाची आहे. आणि हल्ली सगळ्यामध्ये स्पर्धेच्या युगामध्ये हॉटेल व्यवसाय हा स्पर्धेचा आहे. आणि नॅशनल हायवे आपला हा झाल्यानंतर, या रोडचं काम झाल्यानंतर बरीचशी हॉटेल व्यवसायाकडे आपल्याकडे सगळी तरुण मंडळी किंवा व्यावसायिक मंडळी या ठिकाणी उतरते. या स्पर्धेच्या युगामध्ये टिकून राहायचं असेल तर आपल्याला सर्व्हिस क्वालिटी गोष्टी आपल्याला देणं गरजेचं आहे.